केलेला विचार महाराष्ट्रात ताकदीनं उभारत आहे। तालुक्यातील जीवाभावाचे कुटुंब एकत्र आले पाहिजेत, या सर्वांना पाठिंबा देत जनसुराज्याचे कार्यकर्ते पुन्हा आपल्या घरट्यात येत आहेत। यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे। या अगोदर ज्यांना जनसुराज्य पक्षानं 2 वेळा गुलाल लावलाय, यावेळीही या मतदारसंघातूनच पहिल्यांदा जनसुराज्याचा गुलाल उधळला, असं प्रतिपादन जनसुराज्याचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी केलंय। कळे जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभा युवराज बेलेकर, कळे पंचायत समितीचे उमेदवार युवराज रंगराव पाटील, वेतवडे पंचायत समितीच्या उमेदवार पूजा अमित काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जनसुराज्याचे अध्यक्ष विनय कोरे बोलत होते। ते म्हणाले, ज्या विचाराला निर्माण केलं तो विचार पुढे नेला पाहिजे, या भावनातून पुन्हा या परिसरातलं जनसुराज्याचं कुटुंब एकत्र करायचं, असा एक अतिशय चांगला विचार गेले 6 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू होता। आणि हा जो कार्यक्रम आज आपण या ठिकाणी साकारतोय, हा कार्यक्रम मला वाटते 2-2.5 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी घ्यायच्या तारखा सुद्धा 1-2 वेळा नक्की झाल्या होत्या। आणि मग पोवाळ्याला एक असाच कार्यक्रम तिथल्या कार्यकर्त्यांच्या वतीने संपन्न झाला। आणि मग आताच हा कार्यक्रम लगेच मोठा करण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या तोंडावर आपण हा कार्यक्रम करावा, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम थोडासा मागे राहिला होता। आणि तो कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रचंड मोठ्या उत्साहात, खरं तर सुदर्शन पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा घर वापसी ज्याला म्हणतो, आपल्या कुटुंबातला प्रवेश ज्याला म्हणतो, कुटुंबातला एक नवी शक्ती देत असणारा आनंदाचा सोहळा म्हणतो, अशा अर्थानं या हनुमानाच्या प्रांगणात आपण सगळेजण संपन्न करतोय। या कार्यक्रमासाठी अतिशय मनोभावे या ठिकाणी उपस्थित राहिलेले, ज्यांच्या आशीर्वादातनं माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या व्यासपीठावर जाऊ शकला, ते सगळे या गावातले आणि या परिसरातले वडीलधारी कार्यकर्ते, मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय महिला भगिनी, आम्हा कार्यकर्त्यांना कायम प्रचंड मोठ्या उत्साहानं एक प्रचंड शक्तीचं असं पाठबळ ज्यांच्यामुळे मिळतं, हा विचार सातत्यानं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतो। ते सगळे माझे युवक सहकारी मित्र, व्यासपीठावर उपस्थित असणारे, आपल्या संघटनेचं प्रमुख जबाबदारी घेऊन प्रत्येक गावातल्या जनतेबरोबरचा ऋणानुबंध सामाजिक नेतृत्व म्हणून सांभाळणारे सगळे व्यासपीठावरचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटते आपले प्रधान पाटील सर, शेतकरी संघाचे संचालक व्यासपीठावर उपस्थित आहेत। उन्हाळ्याच्या पंचायत समितीची उमेदवारी करणारे आमचे युवराज पाटील आहेत। मार्केट कमिटीचे माझे सहकारी आमचे पांडुरंग काशीद आहेत। परवाच ज्यांनी प्रचंड मोठ्या संख्येनं, मला वाटते बाजीराव, तुझा प्रवेश सुद्धा अशा कार्यक्रमात होणं अपेक्षित होतं। जुना असा सुदर्शन सारखा कार्यकर्ता काही कारणामुळे शिवसेनेत गेलेला, मोठ्या ताकदीनं घोटवड्यातनं त्यानं परत आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश केला। गाव सुद्धा अतिशय चांगलं केलं। तो आमचा बाजीराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहे। या गावातनं सातत्यानं आम्हाला साथ देणारे, मुंबईत असताना सुद्धा कायम कुठलीही घटना घडली तरी मल्हारपेठ आणि या परिसरातला हा ऋणानुबंध जोपासण्यासाठी उपस्थित राहणारे आमचे नाटक तात्या, ते सुद्धा आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। आमचे सातपुते सरपंच या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या पंचकृषीतले सगळे मान्यवर, खरं तर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही। आम्ही पवारांनी सुद्धा परत या ठिकाणी आपल्याकडे प्रवेश केला, संभाजी पाटलांनी सुंदर मनोगत केलं, त्यांनी सुद्धा हा प्रवेश केला, सावर्ड्यातल्या काही मंडळींनी या ठिकाणी प्रवेश केला आणि प्रचंड पुन्हा एक भक्कम असं स्थान आज आपल्या संघटनेला या ठिकाणी निर्माण करून दिल्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतंय। मला वाटतं या कार्यक्रमाच्या येत असताना आणि आपल्या सगळ्यांचं हे कुटुंब पुन्हा एकत्र येत असताना सगळ्या जुन्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहत आहेत। मला वाटते 95 ला पहिली निवडणूक आमच्या भावाला उभा करून आपण ही निवडणूक लढलो आणि ही गावं कशी आहेत, हा भाग कसा आहे, इथली माणसं कशी आहेत, या सगळ्याची ओळख करून घेण्याची एक सुरुवात खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात त्या ठिकाणी आहे। त्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर हा ऋणानुबंध थांबवायचा नाही, हा ऋणानुबंध वाढवायचा। परमेश्वरानं हा योग आपल्या आयुष्यात आणला, त्या योगातनं काही नवं निर्माण करायचं।
या भूमिकेतून खरं तर काम करत गेलो आणि मला वाटते 95ला महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं आणि अपक्षांचे प्रतिनिधी म्हणून अशोक पाटील डोंगरावकर आणि काही हर्षवर्धन पाटील वगैरे अशा अपक्षांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि कळेगावाच्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी भूमिका मांडली होती की या कळे पंचकृषीमध्ये निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतो, कुठल्याही अपेक्षा न करता सातत्याने समाजासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून खरं तर भगवान मामांच्या सारखा एक कार्यकर्ता कार्यरत होता आणि भगवान मामांचा एक राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर शोभेल असा गौरव त्या ठिकाणी संपन्न करावा आणि आपण या परिसरातल्या सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त कराव्या आणि तो कार्यक्रम त्या ढोलगावकरांना घेऊन आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला. कळ्याचा तो कार्यक्रम आमच्या शाळेच्या ग्राउंडवर कळ्यातल्या प्रचंड मोठ्या दिमाखात त्या ठिकाणी पार पडला. मला वाटते 96 सालची ही घटना असेल आणि 97 साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकांच्या मध्ये पन्हाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जायचं असं त्या काळात झालेला एक संकल्प. हा सगळा काळ मुद्दाम माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. अनेक जीवाभावाची माणसं त्यावेळेपासून माझ्या बरोबर असणारी आहेत. नव्या पिढीला थोडीशी माहिती पाहिजे किती मोठं हे परमेश्वराने निर्माण केलेलं नातं आहे आणि मला वाटतंय जिल्हा परिषदेला भगवान मामांना आपण उभा केलं. या परिसरात असंच आता जसं राखीव झालेला आहे मतदारसंघ मेटोडी पंचायत समिती आणि मला वाटते आमची भारती कारले तिला या परिसरातनं पंचायत समितीचं तिकीट त्यावेळेला दिलं आणि अशीच जोरात निवडणूक त्यावेळेला झाली आणि त्यावेळेला आज जसं तुम्ही सगळेजण मोठ्या उत्साहानं जमलाय की काही नवीन करून दाखवायचंय, पन्हाळा तालुक्यात एक नवीन क्रांती आणायची आहे, नवा संकल्प करून आम्ही काहीतरी करू शकतो आणि न्याय मिळवू शकतो, लोकशाहीचं पावित्र्य अबाधित राखू शकतो हा भाव अस्तित्वात आणायचा आहे आणि म्हणून ती एक मोठ्या ताकदीनं ही लढाई झाली आणि मला वाटतंय भगवान मामा आणि भारती कांबळे दोघेही मोठ्या मताधिक्याने त्यावेळेला निवडून आले आणि ह्या परिसराच्या विजयाची आपल्या नेतृत्वाची झालेली सुरुवात हे खरं तर माझ्या डोळ्यासमोर उभा राहते आणि पुन्हा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती तयार झाली की आपण ज्याला पाठिंबा देईल त्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आणि पहिल्यांदा ह्या कळे मतदारसंघात म्हणजे जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून माणसं निवडून यायची जायची पण शिक्षण समितीचा सभापती हा पहिल्यांदा या भगवान मामांच्या रूपाने आपण या मतदारसंघात जिल्ह्याच्या पातळीवरचा एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आणि तिथून सुरू झालेला हा ऋणानुबंध खरं तर प्रचंड मोठा होत गेला. 99 साली त्याचा परिणाम म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानमंडळात जाऊ शकला, आमदार होऊ शकला आणि अनेक आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देत असताना मग रंगराव मोळे सारख्याला मार्केट कमिटीचा अध्यक्ष केला असेल, बाळासाहेब मोळेला जिल्हा परिषदेचा सदस्य केला असेल, म्हणजे मी मुद्दाम काही नावं घेतो, मला काही त्यांना नावं ठेवायची नाही पण अशा अनेक कशाला माहिती या परिसरातल्या लोकांना असाय काय काय आपण हे करायचा प्रयत्न केला तुमच्या प्रेमाचं प्रतीक आणि जिल्ह्यामध्ये एक आपलं स्थान निर्माण करत असताना खरं तर या भूमिका आपण करायचा प्रयत्न केला. मला आज खरं तर सगळ्यात मोठा आनंद एका गोष्टीचा होतोय की या धामणी परिसरातल्या लोकांच्या त्यावेळच्या भावना, तरुणांच्या भावना की धामणी नदीला पाणी नाही आणि धामणी नदीवर धरण झालं पाहिजे, कळक सांगण्याचं धरण उभं राहिलं पाहिजे आणि मला वाटतं आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा 2002 साली काही करून या धरणाचा आपण नारळ फोडला आणि त्यावेळेला अजित पवारांना या परिसरात घेऊन येत असताना सगळ्या गावांनी गावात गुढ्या उभा केल्या होत्या आणि गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याचा एक काळ त्या ठिकाणी डोळ्यासमोर उभा राहतोय. आपण केलेली ही सुरुवात, वन खात्याच्या अडचणी, अनेक आलेले प्रश्न पण कळक सांगण्यात या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी साठलं आणि आपण सगळ्यांनी रोवलेली या परिसरातली ही मुहूर्तमेढ खरं तर आपण पूर्णत्वाला नेऊ शकलो आणि या परिसरानं दिलेल्या प्रेमाच्या सुरुवात केलेल्या कामाची पूर्तता करू शकलो असा एक आनंदाचा क्षण आज सुद्धा तुमच्या साक्षीनं सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपभोगता येतोय. हे भाग्य खरं तर आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून मिळालेलं भाग्य आहे. अशा ह्या सगळ्या आठवणी खरं तर डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहत आहेत. मला वाटते अनेक संस्था लढवत असताना मोठे कळ्यांचे संघर्ष आपण बघितले
भगवान मामा, नानू मामा या माध्यमातून हा धरण सोसायटीचा सुद्धा संघर्ष जुन्या पिढीला माहिती आहे. आम्ही 1-2 वेळेला केला. खऱ्या अर्थाने युवराजची निवडणूक कधी झालीच नाही. सभासद वाढवायची आणि संस्था ताब्यात ठेवायची अशा अवस्थेत खरं तर ती एक संस्था या परिसरात आपण आपल्या संघटनेमध्ये आणू शकलो नाही. आणि म्हणून अनेक दिवस खरं तर त्या माध्यमातून आपल्या लोकांना थोडासा अन्याय सहन करायला लागल्याची अवस्था. यावेळी प्रकाश देसाई, पांडुरंग काशीद, प्रधान पाटील, युवराज पाटील, बाजीराव पाटील, नारकर तात्या सातपुते, सरपंच संभाजी पाटील यांच्यासह जनसुराज्याचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. AB9 मराठीसाठी कळेहून श्रीकांत पाटील.